नमस्कार महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांनो, मी विजय यादव, कोर टीम सदस्य तुषार देशमुख ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत करतो। रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि हा मी व्हिडिओ आता शूट करतोय। आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत गेले 4 तासामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला टेक्निकल प्रॉब्लेममुळे यूट्यूबचा जो लाईव्ह आहे तो डिस्कनेक्ट झाला। आज आपण सविस्तर इत्थंभूत चर्चा केलेली आहे। ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी लाईव्ह जाऊन परत पहा। त्यामध्ये आपण झेडपीच्या जागा किती येऊ शकतात, विनामुलाखत किती येऊ शकतात, मुलाखत किती येऊ शकतात, संस्थांच्या जागा किती येऊ शकतात, सर्व प्रश्नांची उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्व जागांची शक्यता वर्तवलेली आहे, त्यासाठी पाठपुरावा आपल्याला करायचा आहे। तर या सर्व गोष्टी परत एकदा घेऊन उद्याच्या लाईव्हमध्ये, उद्या दुपारी 12 वाजता लाईव्ह येतोय, उद्याच्या लाईव्हमध्ये परत या गोष्टीवरती आपण प्रकाश टाकणार आहोत। तोपर्यंत आज केलेल्या लाईव्हचे व्हिडिओ पहा। त्यामध्ये काही डाऊट असतील, कुठे डेटा सांगताना चुकला असेल तर ते करेक्ट करून आम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवा। तुम्हाला तुमच्या परिसरातल्या नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे, जिल्हा परिषद, खाजगी शैक्षणिक संस्था इथं जाऊन पाठपुरावा करायचा आहे मित्रांनो। तिथं जाऊन जास्तीत जास्त जागा खेचून आणण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही जास्तीत जास्त जागा खेचून आणल्या तर जास्तीत जास्त पदांची सेकंड फेज होईल। राहिला प्रश्न कंत्राटीकरणाचा, कंत्राटीकरणावरती आपण गुप्तपणे काम करत आहोत सध्या। त्या गुप्त कारवाईला जर अपयश आलं, यश आलं नाही तर पुणे आयुक्त कार्यालयासमोर, तसेच ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कंत्राटीकरणाचा प्रॉब्लेम आहे त्या जिल्हा परिषदेसमोर वेळप्रसंगी अन्नत्याग आंदोलन करण्याची आपली तयारी आहे। त्या पद्धतीने आपण तयारी करत आहोत। त्यामुळं उद्याच्या लाईव्हमध्ये परत भेटूया आपण इत्थंभूत डेटासह, करेक्ट डेटासह, आणि मनातील सर्व संभ्रम काढून टाकू। मनातल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देण्याचे 100% प्रयत्न करू। तुमचे प्रश्न, आमची उत्तरे, आपलं काम, आपल्या जागा। सेकंड फेजची सुरुवात आपण केली आणि सेकंड फेज संपवणार ही आपणच। शेवटच्या घटकापर्यंत, लिस्ट लागेपर्यंत तुमच्यासोबत तुषारदादा देशमुख आणि युवा विद्यार्थी असोसिएशन आणि तुमच्या प्रेमानं बनलेली कोर टीम उभा राहील आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन। एवढंच बोलतो। परत भेटू उद्या दुपारी 12 वाजताच्या लाईव्हमध्ये। सर्वांनी आपली कामं आटोपून उद्या दुपारी 12 वाजता लाईव्हमध्ये यावं ही विनंती आहे। कारण लाईव्हमध्ये आपण कधीही एकमार्गी चर्चा करत नाही, आपण कायम चर्चासत्र किंवा महाचर्चा ठेवत असतो। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं, तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो। उद्या भेटू दुपारी 12 वाजता। जय हिंद, जय महाराष्ट्र।